नमस्कार मंडळी, बघा आमची ज्वारी काढायला चालू केलेली. किती लुळली, कशी काढावी हीच कळना गेले. सारी उग लुळून गेली. बघा आम्ही दोघच काढतात, दोघाच्या दोन पात आहेत. ह्या लय वाढली होती ज्वारी. बघा 3 जागेवर आळं घ्यावं लागतात का काय. डबल पेरलेली ज्वारी, एक वेळेस पेरली पातळ दाखविली म्हणून डबल पेरणी केली. रेनपाईप नवा आणला, नुसती ज्वारीची कथाच झाली. पण आता आली बघा चांगली. 2 आळ्यापेक्षा जास्त अशी लांब लांबून ज्वारी बी आली. उंच किती पण वाढलेली होती ज्वारी, आणि लुंगा पण चांगला आहे. 1 नंबर लुंगा आहे. जरा थोडी सप्तळ झालेली होती त्यामुळे लुंगा मोठा पडलाय. बघा किती मस्त वातावरण झाले, आभाळ आलेले. बघा इकडं तर धारा उतरल्यात. आमच्या इकडला तर काय पाऊसच हटाना गेलाय. सारखं असं 15 दिवस झालं की पाऊस येतोय, असं 15 दिवस झालं की पाऊस येतोय. बरी का ज्वारी. बघा ओढतच नाही ज्वारी, 4-4 ताट धरून ओढावं लागते, तेव्हा कशी तरी पिंडीवर टाका येते. लयच लोळलंय हो, काढायच कळना गेले कसं काढावं आणि कसं नाही. मेहनत केली त्या मानानं आली ज्वारी बी चांगली, पण ही का लुळून वाऱ्या वावदाना पहिल्या पावसात लुळली. आता ताण लागली म्हणून पाणी आणायला चालले. बघू शकता अख्खं तुकडंच लोळलंय सगळं, थोडं दाखवण्यापुरतंच नाही, सारंच लोळलंय. आणि पावसाची काही घायमिटी उठाना गेली, संपना गेली म्हणले. आमच्या इकडली घर जावाय झाल्यासारखा पाऊस झालाय. असं 15 दिवस गेलं की आहेच आभाळ आलेलं आणि पाऊस पडायला लागलेला. तिकडल्या वाटणीतली झाली ज्वारी, काढायची झाली, बांधायची झाली, गंज घातली काल, आणि आज ही फड फोडलाय. तर ह्या काही सकाळपासून एवढी काढली ह्या बाबळीच्या झाडाकडली. बघा ह्या दोघाच्या 2 पात आहेत. हे कोपरं काढले आणि मग दाखविलेलं ती आता ज्यूस पिऊन तेवढं काढले. बेलाचं ज्यूस केलं होतं, ज्यूस प्यायला लावून तेवढं काढले. बघा ह्या इकडून तर कशी दिसते, कशी काढावं तीच कळाना गेली. बघा बरी कामची बेजारी. पहिली तुकडं काढलेलं नव्हतं बघा ज्वारी लोळलेली. ही लय ज्वारी लोळली. लुंगा तर 1 नंबर आहे बघा. बघा मोठा मोठा लुंगा आहे. आबाळ आले आमच्या इकडं, आबाळच बंद नाही, पाऊसच बंद नाही. आता हे ज्वारीचं वाटोळं करू नये. पहिल्या पावसानं नाही काय एवढा फरक पडलेला. बघा इथं ऊसाच्या बुडाला पाणी ठेवलेलं आहे, पाणी न्यायला आले ताण लागली म्हणून. बघा हे पसारा न्यायला आलेले मी, इथं सावलीला ठेवलेला होता. बघा हे बेलफळं किती पडलेत. बेलाचं झाड आहे इथं जुनं. लोकांना बेलाचं ज्यूस प्यायला भेटत नाही, आणि आमच्या इकडं इतकं वाटोळं ह्या बेलाचं. आणि बघा शेळ्या तर लय खात्यात. असं फोडून जर बेलफळ टाकलं का नाही, 2-4 बेलफळं टाकली गुटू गुटू खात्यात. बरं आहे का. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून एक दाखवते थांबा तुम्हाला. हे बघा हे बेलाचं झाड आहे, किती छान नव्हती आली. कवळी कवळी पान आहेत बघा, मस्त महादेवाला वाहण्याजोगी. हो का, मला तर लयच आवडतात. आम्ही खातात पण अशी कवळी पानं. बघा सकाळ संध्याकाळ 1-1 पान खायचं शुगरवाल्याने, आणि फळांचं ज्यूस पण करून प्यायचं. कसं वाटलं आमचं रानातलं वातावरण, कसं वाटते आमची ज्वारी, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कुणाकुणाला ज्वारी काढावी वाटते ती ज्वारी काढा या. बघा मस्त असं वारं सुटलंय, गार हवा आहे. कुठंतरी पाऊस पडलाय बघा. लय आबाळ आलंय, चौकून गच्च आबाळ आले. आता ह्या ज्वारीचं तर वाटोळं करू नये ही भीती आहे मनात. काढून टाकली काय, उद्या येतो म्हणल्यात 4 बाया. घेता ज्वारी काढून खडून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मंडळी.